नमस्कार. विश्वस्वास्थ्यं भवतु. गणपती बाप्पा मोरया. उद्या आपल्या लाडक्या अशा गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. सर्वांची झाली आहे ना आगमनाची तयारी? या तयारीचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्याला गणपती बाप्पाला वाहिल्या जाणाऱ्या वनस्पती जसे की आघाडा, दुर्वा, जास्वंद, कमळ, केवडा वगैरे वगैरे. या सर्व वनस्पतींना जसं बाप्पाच्या पूजेत मानाचं स्थान आहे ना, तसंच त्यांना आयुर्वेदात देखील खूप महत्त्व आहे. हे महत्त्व जाणून घेण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण आयुर्निर्माणच्या गेल्या शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये किडनी स्टोन होण्याची कारणं आणि त्याची लक्षणं याबद्दल माहिती घेतली. आता याच वनस्पतींपासून आपण किडनी स्टोनसाठी काय घरगुती उपचार करू शकतो हे जाणून घेऊया. तर आपण जाणून घेऊया आज आघाडा, दुर्वा या दोन वनस्पतींबद्दल. आघाडा उष्ण गुणधर्माची वात कफ शामक असणारी अशी ही वनस्पती मूत्रल असून अश्मरी भेदनाचे काम करते. अश्मरी म्हणजे किडनी स्टोन, याचं भेदनाचं म्हणजे स्टोन ब्रेक करायचं ते काम करते. फक्त ब्रेकच नाही करत तर ब्रेक झाल्यानंतर तिथून बाहेर काढण्याचं म्हणजे लेखनाचं कामसुद्धा आघाडा ही वनस्पती करते. तसंच तिचं शुलग्न या गुणधर्मामुळे मूत्रमार्गातनं हा स्टोन पडत असताना त्याच्या वेदना देखील कमी करायचं कामही वनस्पती करत असते. अपामार्ग असं तिला संस्कृतमध्ये म्हणतात. हिचा किडनी स्टोनसाठीचा जो गुणधर्म आहे याच्यासाठी आघाडा घ्यायचा कसा हे म्हणजे जसा पावसाळा सुरू होतो तशी आघाडा ही वनस्पती दिसते आणि पावसाळा संपला की ही वनस्पती नाहीशी होते. म्हणजे हिचा काळच तेवढा आहे. पण आपण या ऋतूत घेतलं तर आपल्याला ताजी आघाड्याची पानं मुळं मिळू शकतात. पण एरवी जर आपल्याला किडनी स्टोनसाठी याचा वापर करायचा असेल तर आपण याचं चूर्ण देखील वापरू शकतो. आघाड्याचा काढा सकाळ संध्याकाळ 5 ते 10 ml एवढा घेतला तर किडनी स्टोनमध्ये खूप लवकर फरक पडतो. आघाड्याचा काढा नसेल तर आपण आघाडा चूर्ण देखील 2 ते 3 ग्रॅम सकाळ संध्याकाळ घेऊ शकतो. आघाडा या वनस्पतीचे मूत्रल या गुणधर्माबरोबर अजूनही काही गुणधर्म आहेत. आघाडा ही वनस्पती कृमिघ्न आहे, जंतुघ्न आहे. आपल्याला एखाद्या ठिकाणी जखम झाली असेल तर तिथे आघाड्याची पानं बांधून आपण जर बँडेज केलं तर ती जखम लवकर भरून येण्यास मदत करते तिच्या जंतुघ्न या गुणधर्मामुळेच. आघाड्याचे आयुर्वेदामध्ये आणि पूजेमध्ये रक्षण, शुद्धी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो असा उल्लेख आहे. आघाड्याच्या बिया म्हणजे अपामार्ग तंडूल. अपामार्ग तंडूल असं त्याचं नाव ठेवण्याचं कारण की ते तांदळाप्रमाणे दिसतं आणि आपल्या बऱ्याच धार्मिक विधींमध्ये अपामार्ग तांडूलम समर्पयामी अशा मंत्राचा आपल्याला उल्लेख जाणवतो. बऱ्याच यज्ञामध्ये आघाड्याच्या बिया अर्पण करून रक्षण मागितलं जातं. म्हणजेच जंतुघ्न, कृमिघ्न या गोष्टी झाल्या तर आपण नकारात्मक गोष्टींपासून दूर राहतो, आपण आजारांपासून दूर राहतो, म्हणजेच आपल्याला दीर्घायुष्य लाभतं. एवढं छान ह्या आघाड्याचं धार्मिक तसंच आयुर्वेदिक दोन्ही महत्त्व आहे. आणि आता दुर्वा. दुर्वा ही वनस्पती शीतवीर्याची आणि मूत्रल अशी असून मूत्रमार्गातला दाह म्हणजे जळजळ होत असेल लघवी करताना किंवा वेदना होत असतील तर यामध्ये दुर्वास्वरसाचा खूप चांगला फायदा होतो. सकाळी उठल्या उठल्या 20 ml दुर्वास्वरस जर आपण घेतला तर किडनी स्टोन किंवा मूत्रमार्गातील दाह या सगळ्या कंप्लेंट्स या लवकरात लवकर दूर होतात. गणपती बाप्पा आपल्या आयुष्यात सुख समृद्धीच नाही तर आरोग्य घेऊन येऊ अशी मनोकामना करून आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशनतर्फे आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.